मंचर पंचायत समितीमधील शिवसेनेचे तोप समजल्या जाणाऱ्या राजाराम बानखेले यांना डावलून सुनील बानखेले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। शिवसेना पक्षात ही बंडखोरी पाहायला मिळाली। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। सर्वच पक्षातील अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आंबेगाव तालुक्यात शिवसेना पक्षाने सर्वच जागांवर उमेदवार दिले आहेत। शिवसेनेतील उमेदवारांचे अर्ज भरताना शिवसेना खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील हे स्वतः उपस्थित होते। शिवसेना पक्षात बंडखोरी ही झालीच, कारण मंचर पंचायत समितीमधील शिवसेनेचे तोफ समजल्या जाणाऱ्या राजाराम बानखेले यांना डावलून सुनील बानखेले हे आता तालुका प्रमुख आहेत। त्यांना उमेदवारी देण्यात आली। मात्र राजाराम बानखेले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला असून पंचायत समिती लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले। मंचर पंचायत समितीकडून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मागील 3 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यावेळेस आदरणीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी अनेक आश्वासने दिली होती। गेल्या 3 वर्षामध्ये मला कुठल्याही सेनेचं पद आपण बाकीचं काही दिले नाही आणि जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्टीत सातत्यानं 3 वर्षामध्ये माझ्यावरती अन्याय होत गेला। आता देखील पंचायत समितीची उमेदवारी मी शिवसेना पक्षाकडे मागितली होती, परंतु ती उमेदवारी मला न देता त्यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू शिवसेनेचे तालुका प्रमुख त्यांना ती उमेदवारी दिली गेलेली आहे। आणि माझा जो लढा आहे तो मी कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात नसून केवळ मंचरचा स्वाभिमान आणि अस्मिता यासाठीच पुढील कालखंडामध्ये मी लढणार आहे। या तालुक्याचे आमदार आणि या तालुक्याचे खासदार हे दोघेही सातत्यानं मंचरकरांवरती अन्याय करतात। आदरणीय लोकनेते किसनरावजी बानखेले यांच्यानंतर मंचर शहराला असं कणखर नेतृत्व राहिलेलं नाही की जे तालुक्याचं नेतृत्व करेल, गावचं नेतृत्व करेल। आणि लोकांची इच्छा आहे की सातत्यानं 30 वर्ष ज्या गावानं तालुक्याचं नेतृत्व केलं ते गावात दुसऱ्या नेत्यांच्या मागे आणि दडपणाखाली फिरतंय। म्हणून मी मंचरकरांना विश्वास देण्यासाठी आणि तो स्वाभिमान आणि मंचरची अस्मिता जागृत करण्यासाठी केवळ त्याच एका कारणासाठी निवडणूक लढवत आहे। आणि माझ्यापुढे या निवडणुकीच्या माध्यमातून एक या तालुक्यामध्ये 2 नेत्यांच्या मध्ये जो काय मनोमिलनाचा कार्यक्रम चालू आहे आणि संगनमतानं या तालुक्याचं राजकारण लोकसभा आणि विधानसभेचे दोघेही चालवतात आणि सामान्य कार्यकर्त्याला दाबून ठेवतात। हुशार, होतकरू, अभ्यासू आणि लढाऊ कार्यकर्ता त्यांना चालत नाही। म्हणून तिसरी आघाडी त्यांच्या समोर, जनतेच्या समोर एक चांगला पर्याय या निवडणुकीनंतर देण्याचा मी विचारपूर्वक निर्णय हा घेतलेला आहे। म्हणून मी नम्रपूर्वक तुमच्या माध्यमातून या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मंचर परिसरातील आणि आंबेगाव तालुक्यातील जनतेला हा विश्वास देतो की हे दोन्ही नेते केवळ आपल्या स्वतःच्या स्वार्थाचं राजकारण करतात। विकासाच्या नावाखाली जनतेचा स्वाभिमान दडपला जातोय आणि तो स्वाभिमान जागृत करण्याचं काम भविष्यामध्ये मी निश्चित करेल, एवढा मला आत्मविश्वास आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेनेने उमेदवारी तुम्हाला नाकारली असं तुम्ही सांगताय, तर राहिलेले बाकी भाजप असेल किंवा मनसे असेल यातून तुम्हाला काही सांगावं किंवा उमेदवारी अर्ज तुम्ही करणार आहात? आज तरी मी कुठल्याही पक्षाच्या छायेखाली जाणार नाही। आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मी सच्चा शिवसैनिक आहे। 1984 साली या तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पहिली शिवसेनेची शाखा मी स्वतः मंचरला स्थापन केली। मध्यंतरी थोडी माझी चूक झाली, पण पुन्हा ती चूक सुधारून मी शिवसेनेत आलोय। आजही मी शिवसैनिक आहे। निवडणूक लढवत आहे तो शिवसैनिक म्हणून, निवडून आलो तरी शिवसैनिक राहील, पडलो तरी शिवसैनिक राहील। भविष्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या तालुक्यात निश्चितपणानं उभी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि खरे स्वाभिमानी शिवसैनिक या तालुक्यात मला साथ देतील हा मला आत्मविश्वास आहे। अशा बंडखोरीमुळे शिवसेनेला याचा फटका बसेल की नाही हे आता निवडणुकीनंतरच समजेल। दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, सी 24 तास, मंचर।